आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर कल्पेश लोढा सर, जे मागच्या अनेक वर्षांपासून असं म्हणू की या फील्डमध्ये काम करतायत आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल असतील, इन्स्टिट्यूशनल अशा अनेक व्हर्टिकलवर ते काम करतायत. त्यांच्या आजवरच्या एक्सपिरियन्सबद्दल मला त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत. आजवर त्यांनी कुठले-कुठले प्रोजेक्ट्स केले त्या सगळ्याविषयी बोलायचं आहे. सो आपण थेट गप्पांना आता सुरुवात करूया. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमची एज्युकेशनल बॅकग्राऊंड कशी होती? म्हणजे शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्याची प्रेरणा कोणाकडनं मिळाली? की ज्यांच्यामुळे तुम्हाला वाटलं, "अरे, आपण पण गेलं पाहिजे या फील्डमध्ये." काय सांगाल? मी माझं 10वी पर्यंतचं जे शिक्षण आहे ते जे.आर.सी.टी हायस्कूल इथून झालं. बरं. नंतर 11वी-12वी पण मी तिथूनच केलं. हं. आणि 12वी नंतर माझं इंजिनिअरिंग जे झालंय बी.ई. सिव्हिल ते एस.एस.यू.पी.एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग धुळे इथून झालेलं. बरं. तर कुठेतरी 12वी पर्यंत मनात असं एक स्ट्रक्चर म्हणा, बिल्डिंग म्हणा याविषयी अट्रॅक्शन पहिलेपासून होतं मला हं, हं, मनात, हं. की मला चांगले एलिव्हेशन असलेले स्ट्रक्चर्स डिझाइन करायचे आहेत. वाह! आणि मग मला 12वी नंतर डिसिजन घ्यायला खूप सोपं झालं, की हं. मला बी.ई. सिव्हिलच करायचं आहे. अच्छा. आणि त्यानुसार मग मी बी.ई. सिव्हिललाच ॲडमिशन घेतली सरळ. वाह! त्यावेळी सिव्हिल ब्रांचला एवढं व्हॅल्यू नव्हती. म्हणजे कोणालाही बी.ई. कॉम्प्युटर्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि अदर ब्रांचेस नाही मिळाल्या तर सिव्हिल घेतील असं होतं. बरोबर. पण मी इनिशियल 30% म्हणजे माझा पहिला चॉईसच सिव्हिल सिव्हिलच इंजिनिअरिंग होता. होता. क्या बात है! हं. पण 20 वर्षापूर्वी तुम्ही तेव्हा जेव्हा तुम्ही म्हटलात, की या ब्रांचला जास्त स्कोप नव्हता, हं. तेव्हा कसं होतं साधारणपणे वातावरण इतर स्ट्रीमकडे बघण्याचं आणि सिव्हिलकडे बघण्याचं? हो. तर असंच वातावरण होतं, की याला कुठे ॲडमिशन नाही मिळालं त्याने सिव्हिल घ्यायचं इंजिनिअरिंगला एक्झॅक्टली. आणि बाकी सगळ्या ब्रांचेस अहेड होत्या बरोबर, सिव्हिलपेक्षा. बरोबर, हां. बरोबर. पण काम करताना असं आम्हाला तर कधी वाटलं जाणवलं नाही. नाही. बरोबर आहे. पण मग नंतर जेव्हा इंजिनिअर झाला त्याच्यानंतर पहिल्यांदा कुठे सर्व्हिस प्रॅक्टिस केली का थेट कन्सल्टन्सीमध्ये उतरलात तुम्ही? नाही, मी इंजिनिअरिंग झाल्यावर पास आउट झालो आणि लगेच पुण्याला गेलो. अच्छा. तर पुण्याला मी काही दिवस चिंचवडला कुणाल बिल्डर्स म्हणून आहेत. बरोबर. त्यांच्याकडे साधारण 6 ते 8 महिने जॉब केला. बरं. तिथे त्यांचं एक अपार्टमेंट स्कीम होतं. तिथे मी साइट इंजिनिअर म्हणून राहिलो. अरे वाह! हां. पण ते करताना अ, कुठेतरी मला असं वाटलं, की हा माझा लायकिंगचा विषय नाहीये. बरोबर, मला थोडंसं डिझायनिंगकडे जास्त अट्रॅक्शन होतं बरोबर. आणि मग मी त्यानंतर त्या दिशेने जायला सुरुवात केली. वाह! हं. मग ते सोडलं आणि मग पुन्हा तुम्ही मी परत धुळ्यामध्ये धुळ्याला आलो. बरं. मग धुळ्यात मी हळू-हळू कन्सल्टेशनचे कामं सुरू केले. क्या बात है! ते करताना इनिशियल मी काही बाहेरचे जे आर्किटेक्ट्स आहेत त्यांच्यासोबत ड्रॉइंग वर्क त्यांनी केलेलं आणि मी एक्झिक्युशन केलेलं. अच्छा. असं सुरुवात केली कामाला. बरं, तर इनिशियल एक ॲक्सिस असोसिएट म्हणून होते बरं. पुण्याचे. हं. तर त्यांचा एक इथे डिझाइन केलेला प्रोजेक्ट आम्ही केला बंगलोचा. बरोबर. आणि तिथे मी सुपरव्हिजन केलं त्या अच्छा. प्रोजेक्टला सगळं. तर तर तिथे मी फुटिंगपासून तर टिल अगदी फिनिशिंगपर्यंत सगळी कामं हाताळली. क्या बात! हं. पण पहिला प्रोजेक्ट मिळवताना असं काही स्ट्रगल करावा लागला, फार मेहनत लागली किंवा असं काही की अ, एक्सपिरियन्स नव्हता म्हणून कोणी पहिल्यांदा प्रोजेक्ट देत नव्हतं वगैरे असं काही? नाही असं तर नाही जाणवलं. हा अच्छा. प्रोजेक्ट मुळात थोडंसं असं म्हणूया, की कुठून तरी ओळखीच्या रेफरन्समधून माध्यमातून रेफरन्समुळेच मिळाला. मिळाला. हां. आणि त्यांचं लूकआउट होतं, की हा बिगिनर आहे तर आमच्या साइटवर जास्त वेळ देईल वाह! आणि आमची साइट चांगली होईल. मग तसंच झालं. तुम्ही आणि जास्त वेळ देऊ शकला हो, त्या मी साइटमध्ये. माझी सिंगल साइट असल्यामुळे खूप वेळ दिला तिथे वाह! आणि त्यानंतर मलाही एक्सपोजर खूप मिळालं त्या साइटमुळे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो आता थेट आपण सिव्हिल इंजिनिअरिंगवाल्या प्रश्नांकडे येऊया. हो, तुम्हाला 20 वर्षापेक्षा जास्त अनुभव या क्षेत्रातला आहे. हो. त्यामुळे तुमच्यासाठी तर खरं इतके अनुभव आहेत आजपर्यंत. त्यातलेच एक-एक अनुभवांवर आपण बोलूया. त्यातला पहिला म्हणजे तुम्ही या 20 वर्षामध्ये टेक्नॉलॉजीचा खूप मोठा चेंज बघितला असेल. हो, कारण की तुम्ही जे जेव्हा शिकलात, इंजिनिअरिंग केलत ते हो, आज जे वापरलं जातंय ते हो. आणि आता बदलते सॉफ्टवेअर्स, एआय टेक्नॉलॉजी. तर टेक्नॉलॉजीचा वापर किंवा उपयोग किती या फील्डमध्ये आणि कसा होतोय असं तुम्हाला वाटतंय आता सध्या? टेक्नॉलॉजीचा वापर तर खूप असं म्हणूया, की खूप जलद गतीने वाढलेला आहे आता बरोबर, या दिवसात. बरोबर. आणि त्याचा फायदा असा झालाय, की प्रोजेक्ट्स आपले खूप स्पीडीली एक्झिक्यूट करू शकतो आपण त्या बरोबर, कारणामुळे. बरोबर. तर पहिले ड्रॉइंग वर्क पेपरवर व्हायचं सगळं. आता हो, सगळं कम्प्युटराइज झाल्यामुळे हो. ड्रॉइंग पण हाताळणं, एक्झिक्यूट करणं किंवा ड्रॉ करणं हं. प्रत्येक माणसाला ईझी झालंय. बरोबर, आणि त्याच्यामुळे नंबर ऑफ वर्क फास्ट होऊ शकतात. नंबर ऑफ वर्क तुम्ही करू शकतात. बरोबर. तो एक फायदा झाला फायदा त्याचा. झाला. पण एवढ्या वर्षानंतर पुन्हा असं वाटतं का, की आता कुठलातरी कोर्स पुन्हा केला पाहिजे अ, विथ कॉम्पिटिशन, विथ क्लायंट डिमांड किंवा विथ चेंजिंग टेक्नॉलॉजी, की अरे हे पण मला त्याच्यात सपोर्टिंग पाहिजे
किंवा असं? हो, असं नेहमीच वाटतं, प्रत्येक दिवशी वाटतं आणि त्यासाठी मग आपल्याकडे आहे मीडिया म्हणजे जसं Google आहे, बरोबर. बरेचसे ॲप आहेत, Instagram आहेत. त्याच्यावर वेगवेगळे चांगले जे रिनोन्ड आर्किटेक्ट आहे, रिनोन्ड इंजिनिअर्स आहेत, त्यांना फॉलो करून त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेतच असतो नेहमी क्या बात है! आणि ते आवश्यक आहे, ते घ्यावंच लागेल. बरोबर. हं. अ, कधीच असं वाटत नाही म्हणजे रोज वाटतं, की काहीतरी नवीन शिकायला जावं शिकायला फील्डमध्ये. मिळतंच याच्यामध्ये. बरोबर आहे. दुसरं या फील्डमध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. म्हणजे अकुशल कामगार आपण ज्यांना हो, म्हणतो. हो, पण त्या अनस्किल्ड लेबरला जर कुठली महत्त्वाची जबाबदरी आपण दिली, हो, तर कदाचित मोठी दुर्घटना सुद्धा संभव आहे. हो. तर त्या अनस्किल्ड लेबरला कसं तुम्ही हँडल करता या सगळ्या सिच्युएशनला? अनस्किल्ड लेबरला मेन असं आहे ना, की सगळ्यात पहिले त्याला विश्वासात घेऊन आपली जी टास्क आहे ती त्याच्यासमोर आपण जर सिरियसली त्याला एक्सप्लेन केली बरोबर. आणि त्याला सांगितलं, की त्याचं काय महत्त्व आहे हं, एक्झिक्युशनचं, हं. तर कदाचित होणारी दुर्घटना बरोबर. टाळता येऊ शकते आणि त्याच्यावर ट्रस्ट ठेवला तर त्यालाही जबाबदारीने तो काम पार पाडतो ते. बरोबर. हो. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा इम्पोर्टंट असतो. कारण प्लॅनशिवाय तुम्हाला पुढे कन्स्ट्रक्शनमध्ये जाताच येणार नाही. तर प्लॅन या स्टेजचं कसं महत्त्व आहे किंवा कसं तुम्ही बघता? कारण बऱ्याचदा नंतर कस्टमरकडनं प्लॅन पण चेंज केला जातो, की आता थोडी रिक्वायरमेंट बदलली आहे. हो. तर मग ते प्लॅनिंग स्टेजचं महत्त्व कसं सांगाल तुम्ही? प्लॅनिंगला खूप महत्त्व आहे. क्लायंटने इनिशियल फेजमध्ये आम्हाला त्याची रिक्वायरमेंट खूप थॉटफुल दिली ना, तर काम करायला अगदी सोपं होतं. बरोबर. चेंजेस तर अपेक्षित येत असतात. हं. काहीतरी गोष्टी अशा आहे, की त्या आफ्टर एक्झिक्युशन लक्षात येतात. बरोबर. तर त्यावेळी जर चेंजेस फिजिबल असेल, तर ते आम्ही नक्की करून देतो, करतो. बरोबर आहे. पण तेच जर इनिशियली सगळ्या रिक्वायरमेंट क्लायंटने व्यवस्थित सांगितल्या, हं. तर पुढे काम करायला खूप सोपं होतं. सोपं जातं. हां. बरोबर. दुसरं तुम्ही इंडिव्हिज्युअल बंगलोवरचे पण प्रोजेक्ट्स अनेक हो, केलेले आहेत. म्हणून हो. तुम्हाला स्पेसिफिकली विचारायचं आहे, की बऱ्याचदा त्या इंडिव्हिज्युअल माणसाचं असं असतं, की माझं बजेट थोडं कमी आहे, पण मला प्रोजेक्ट तर छान करून हवा आहे किंवा माझा बंगला त्या सोसायटीत सगळ्यात छान दिसला पाहिजे. तर मग अशा वेळेला बजेट आणि ती क्वालिटी किंवा चांगलं काम हे दोन्हीचे कसं तुम्ही कॉम्बिनेशन करता? आम्ही नेहमी प्रत्येक क्लायंटला हेच सांगत असतो, की आम्ही तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये घर सुंदर करून देणार. बरोबर. तर आम्ही बरेच प्रोजेक्ट असेही केलेत, की जे लो कॉस्ट असतील, पण त्याला त्या खर्चात सुंदरता नक्की दिलेली आहे प्रत्येक वेळी आणि बरोबर. तेच हाय एंड पण प्रोजेक्ट्स आम्ही केलेले आहेत, की अच्छा. ज्याच्यात खर्चाचं काही लिमिटेशन नाहीये. बरोबर. म्हणजे दोघी एंड्सला प्रोजेक्ट सुंदर करूच शकतो कोणी पण बरोबर. आणि ते होतं. बरं. हं. दुसरं आता आपण मगाशी टेक्नॉलॉजीबद्दल बोलत होतो किंवा याच्याबद्दल. तर त्याच्यातला एक पॉइंट आणखीन एक महत्त्वाचा आहे, जो तुमच्याबद्दल आणखीन एक लागतो, की तुम्ही स्वतः उत्तम इंजिनिअर असून सुद्धा उत्तम इंटिरियर्स डिझायनर सुद्धा आहेत, असं मला कळलं. तर त्याबद्दल काय सांगाल? हे कॉम्बिनेशन कसं साधलं किंवा त्याचा उपयोग कसा होतो तुम्हाला आता प्रॅक्टिकलमध्ये? मी आमच्या ऑफिसमध्ये सगळेच कामं करतो म्हणजे फुटिंगपासून तर एक्झिक्युशनपर्यंत बरोबर. आणि टिल फिनिशिंगपर्यंत हो. म्हणजे आम्ही सिव्हिल आणि इंटिरियर दोघी प्रोजेक्ट्स हाताळतो. अच्छा. तर त्याचा फायदा असा आहे ना, की आम्हाला आमची डिपेंडन्सी दुसऱ्या एजन्सीवर आम्ही विसंबून राहत नाही. बरोबर. डिपेंडन्सी संपून जाते हं. आणि इनिशियल फेजमध्येच आम्हाला आमचा प्लॅन करतानाच लेआउट कसं असेल, फर्निचर लेआउट कसं असेल त्यानुसार विंडो अलाइनमेंट, डोअर अलाइनमेंट, डोअरची पोझिशनिंग ते डे वनलाच असतं. म्हणजे नंतर होणारी तोडफोड, चेंजेस नाहीतर काय होतं, की 2 एजन्सी इन्व्हॉल्व झाल्या ना, तर कुठेतरी कम्युनिकेशन गॅप क्रिएट होतो. राहते. आणि जसं आम्ही डिझायनिंग करतो, तर डे वनला आमच्या माइंडसेट क्लिअर असतो, की मला हा प्रोजेक्ट कोणत्या लेव्हलला न्यायचा आहे. म्हणजे बऱ्याचदा असं असेल ना डिझायनिंग करताना, की एखादा प्रोजेक्ट क्लासिकल वेने कंप्लीट करायचा असेल, हं. तर मग त्याचं एलिव्हेशनपासून तर इंटिरियर सगळं क्लासिकल वेनेच हवं. करायला पाहिजे. कोणाला हवं असेल मॉडर्न कंटेम्पररी, तर मग तो मॉडर्न कंटेम्पररी वेनेच सिव्हिल आणि इंटिरियर हाताळलं जातं. बरोबर. तर ते खूप सोपं होतं हं, हं, हं. आणि जो थॉट प्रोसेस आहे ती सिंगल माइंडेड असते. बरोबर. त्यामुळे एंड रिझल्टही तसाच मिळतो त्याला. बरोबर. दुसरं येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये तुम्ही इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डचं भवितव्य किंवा भविष्य कसं बघता? सिव्हिल इंजिनिअरिंग असं फील्ड आहे की जे कधीच न संपणारं फील्ड आहे. दरवेळी खूप अपग्रेडेड स्ट्रक्चर्स आपल्याला डिझाइन करावे लागणार आहेत आणि बरोबर. आपल्यालाही अपग्रेड व्हावं लागेल. बरोबर. खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहे ओके. आणि डे बाय डे त्याची डिमांड वाढतच जाणार आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगला मला नाही वाटत कधीच मागे वळून बघावं लागेल असं. क्या बात है! जर एवढा मोठा स्कोप या क्षेत्रात आहे, तर आता जे नवीन तरुण मुलं येत आहेत यामध्ये, तरुण इंजिनिअर्स येतात, त्यांना काय तुम्ही एक सल्ला द्याल ॲज अ सीनियर म्हणून, एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणून, की या फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर आहेत, हो. पण मग त्या ग्रॅब करण्यासाठी कुठले स्किल सेट महत्त्वाचे आहेत किंवा काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, की त्या घेऊन तुम्ही या सेक्टरमध्ये आला पाहिजे? बरोबर. मेन ग्रॅज्युएशन तर पाहिजेच आहे, पण त्यासोबत कॉम्प्युटर एडेड कोर्सेस किंवा जे डिझायनिंग सगळ्यांनी आत्मसात केलं, तर खूप सोपं होईल काम करायला. म्हणजे काय, बरोबर. की प्रेझेंटेशन करताना
3D व्ह्यू पासून हं. तर बेसिक इमेजेस डे वनलाच आजकाल क्लायंट डिमांड करतात हं. आणि ते सगळ्यांना जमलं तर खूप सोपं होईल काम करायला. बरोबर. तर ते कोर्सेस पास आउट झाल्यावर लगेच सगळ्यांनी मला असं वाटतं की करायलाच हवं. करायला पाहिजेत. बरं, दुसरं आपण मगाशी देश उभारणीबद्दल बोललो, इंजिनिअरचं कॉन्ट्रिब्युशन फार मोठं आहे. तसंच एखाद्या तालुक्याच्या, जिल्हास्तरीय किंवा शहरामध्ये शहराच्या पायाभूत विकासामध्ये इंजिनिअर कशा प्रकारची भूमिका बजावू शकतात, असं तुम्हाला वाटतं? तिथल्या लोकल डेव्हलपमेंट म्हणजे अगदी ड्रेनेज पासून असेल किंवा तिथलं काय म्हणतो बेसिक स्ट्रक्चर असेल, जे सिटीचं एखादं लेआउट असतो त्याच्यामध्ये. अशा प्रकारे कशा प्रकारे इंजिनिअर कॉन्ट्रिब्यूट करू शकतात? मला असं वाटतं की इंजिनिअरचं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे कोणतंही घर म्हणा, कोणतेही स्ट्रक्चर डिझाइन करताना. बरोबर. त्याने ती वास्तू आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर सुंदर ठेवला तर ते आपोआप एक इन्स्पिरेशन मिळेल आजूबाजूच्या सोसायटीला, की बरोबर. आपणही आपलं स्ट्रक्चर म्हणा किंवा तो एरिया हं. तेवढा क्लीन ठेवायला पाहिजे आणि हळूहळू मग ती डेव्हलपमेंट होत जाईल. सिटीपर्यंत दिसत जाईल. बरोबर आहे. तुम्ही आजवर अनेक रेसिडेन्शियल, कमर्शियल प्रोजेक्ट केलेत, इंडस्ट्रियल केलेत. तर असा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकता का, की जो करताना एक वेगळा आनंद मिळाला किंवा वेगळा अभिमान वाटतो किंवा वेगळं सॅटिस्फॅक्शन होतं असं? हो. आम्ही एक रिसेंटली एक 3 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात एक धुळ्याजवळ स्वर्णस्पर्श रिसॉर्ट म्हणून आहे, बरं. जे 4 एकरमध्ये आम्ही डेव्हलप केलेलं आहे वाह! आणि त्याचं पूर्ण डिझायनिंग फुटिंगपासून तर टिल फिनिशिंग म्हणजे सिव्हिल आणि इंटिरियर दोघी आम्ही हाताळलेले आहेत. अच्छा. खूप सुंदर प्रोजेक्ट झालेला आहे तो. वाह! तर तिथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ॲडव्हेंचर आहे, रेस्टॉरंट्स आहे आणि वन डे रिक्रिएशन फॅमिलीसोबत आपण करू शकतो आणि त्याला आम्ही थोडंसं महाराष्ट्रीयन कल्चर आणि महाराष्ट्रीयन एक आर्किटेक्चरल थीम द्यायचा प्रयत्न केलेला आहे. हं, हं. त्यामुळे तो एक आयकॉनिक प्रोजेक्ट एक तुमच्या हातून आयकॉनिक घडलाय. प्रोजेक्ट झालेला आहे बरोबर आहे. तो जवळ मोराणे म्हणून एक गाव आहे तिथे तिथं झालेला आहे. केलेलं आहे. हा झाला आयकॉनिक प्रोजेक्ट आणि बऱ्याचदा असं होतं, की काम करताना अडचणी पण कधी-कधी येतात, हो, प्रॉब्लेम्स येतात. हो. तर असा एखादा प्रसंग किंवा घटना किंवा एखादा प्रोजेक्ट आठवतोय का, की जिथे काम करताना कुठेतरी अडायला झालं आणि मग तुम्ही त्या प्रॉब्लेमवर किंवा त्या आव्हानावर मात केली नंतर? अगदी मी शिरपूरला एक आमचे पाटील सर आहेत. हं. त्यांचं ग्राउंड प्लस 2 चं स्ट्रक्चर करत होतो. बरोबर. तर तिथे सेकंड स्लॅबचं कास्टिंग होतं हं, हं. आणि जनरली कसं होतं, की इंजिनिअरला डे 1ला एक डे बिफोर जाऊन स्लॅब चेक करायला हवा. हं. काही कारणामुळे मी तो स्लॅब चेक करायला जाऊ नाही शकलो आणि मी ऐनवेळी गेलो. तर असं म्हणूया ना, की जसं आपल्या एखाद्या बीमचं वजन जसं ब्रॅकेटवर दिलेलं असतं आणि त्याचं स्टील त्याच्यावर रेस्ट केलेलं असतं. तर बरोबर, त्या मिस्त्रीने तिथे ते नेमकं उलटं करून ठेवलेलं होतं बरोबर. आणि स्टेज अशी होती, की ती आम्हाला करेक्ट करायला तिथे वेळ नव्हता हं, हं. आणि नेमकं एक भीती पण होती, की क्लायंट समोर आपण आता याला कसं ओपन करणार? बरोबर. तर तोही म्हणेल, की "सर मग तुम्ही आदल्या दिवशी का नाही आले आणि हे का हो, हो, हो. चेक नाही झालं?" तर आम्ही त्यावेळी मग त्याला स्लॅब कास्ट केला तसाच आणि मग मी स्लॅब झाल्यानंतर आमचे एक सीनियर इंजिनिअर आहेत धुळ्यातले. अच्छा. ते माझे चांगले मित्र आहेत. अनूप गिंदोडिया सर मी नावही सांगेल हं, त्यांचं. हं. तर त्यांना हा माझा अनुभव आणि माझी मनातली भीती शेअर केली, हं. की "सर कास्टचं झालंय, कास्टिंग मला करावं लागलं काही कारणामुळे." मग सर म्हटले, की "काही नाही, मी तुझ्यासोबत येतो. एकदा आपण बघूया काय करता येईल." आम्ही जागेवर गेलो आणि सरांनी मग मला त्याच्यातून ते कसं रेक्टिफाय करता येईल तसं सांगितलं आणि हं. त्यांनी हेही सांगितलं, की "काही अडचण नाही. तू क्लायंटला विश्वासात घे. त्यांना सांग, की हे असं-असं आमच्याने झालंय आणि याला करेक्ट करण्याची ही एक संधी आहे. करू शकतोय. इझिली होऊन जाईल." अरे मग वाह! आम्ही क्लायंटला सांगितलं आणि त्याने एक्सेप्ट केलं वाह! आणि करूही दिलं आम्हाला व्हेरी आणि गुड. आजही तो स्लॅब व्यवस्थित झालेला आहे. व्यवस्थित शिकलेलं आहे. हां. बरोबर आहे. दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट या 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. तर मग स्टील निवडताना तुम्ही त्याचे काय पॅरामीटर्स बघता किंवा काय क्वालिटी गुणवैशिष्ट्य सांगाल, की हे असतील 1, 2, 3, 4 पॉइंट तर हे स्टील घ्यायला काही हरकत नाही? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रेड अवेलेबिलिटी. जी बरोबर. आम्हाला हवी आहे ती ग्रेड इझिली मार्केटला अवेलेबल हवी. हो. नंबर 2 डक्टिलिटी म्हणजे इझिली बेंडेबल हवं. बरोबर. बऱ्याचदा असं होतं ना, की हार्ड स्टील येतं आणि मग मिस्त्री साइटवर आल्यावर ते परत पाठवून देतात, की हे स्टील हार्ड आहे, बेंडिंगला त्रास होतोय. हं, हं, हं. आणि टेक्निकल सपोर्ट बरोबर. जो अपेक्षित आहे प्रत्येक वेळी, की तो आम्हाला ज्या कंपनीजकडून मिळतो, तर ते ईझी होऊन जातं यूज काम. होऊन जातं. मग मग आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर याच्यापूर्वी वापरलंय का? आयकॉन आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून वापरतोय. बरं. इंटरमिजिएट 5-10 साइटपैकी 2 साइटवर, 1 साइटवर नेहमी आयकॉन वापरलं वापरलं. जातं. तर मग कसा होता आयकॉनचा प्रॉडक्ट बरोबर त्यांच्या सर्व्हिसेसचा एक्सपिरियन्स? खूप छान होता. हं. टेक्निकल सपोर्ट त्यांचा मला नेहमीच चांगला मिळालेला आहे हं, हं. आणि त्यांचे वेगवेगळे जे सेमिनार्स होतात, ज्याच्यातून आम्हाला टेक्निकल नो हाऊ आणि आमचं अपडेशन होतं, बरोबर. ते आम्हाला खूप सपोर्टिव्ह होतं काम करताना. बरोबर. हो. त्यामध्ये त्यामुळे आयकॉनचा एक्सपिरियन्स तुमचा चांगला आहे. खूप छान आहे.
सो हे होते इंजिनियर कल्पेश लोढा सर, ज्यांनी आपल्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर इतक्या छान मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. अर्थातच त्यांनी जे तरुण इंजिनियर्स येत आहेत या फील्डमध्ये, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अपॉर्च्युनिटी खूप आहेत, पण या अपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्यासाठी, या अपॉर्च्युनिटी मिळवण्यासाठी, या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याच्याबरोबर बदलत्या टेक्नॉलॉजी ची अभ्यास करून घेणे, त्या आत्मसात करून घेणे आणि त्या वापरणे. त्यामुळे टेक्नॉलॉजी फार महत्त्वाची आहे, जी चेंजिंग डेज बरोबर फार बदलते झपाट्यानं. तर पुन्हा एकदा सर आपले आभार की थँक तुम्ही यू. आलात आणि आमच्या बरोबर इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. आणि येणाऱ्या थँक यू सो भविष्यात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट, आता तुम्ही जो रिसॉर्टचा प्रोजेक्ट सांगितला त्याचप्रमाणे अनेक असे आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनःपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच.